आणि दररोज मात्र घराच्या बाहेर पडताना संकल्प करत जायचा. संकल्प करायचं म्हणून आता कोणाला माहिती बा हा संकल्प. संकल्प ब्राह्मण गुरुजी करते. ब्राह्मण गुरुजी हातावर पाणी देऊन म्हणा मम आत्मना स्मृती स्मृती शास्त्रयुक्त गोताराच उच्चार करा असं म्हणते काय ना. असं मात्र आपल्याला नाही येत काही ना. एकदम सोपा उपाय आहे. त्याच्यासाठी तुम्ही बाहेर पडताना आजचा गुरुवार आहे असं म्हणून बाहेर पडा. तुमचं काम संपलं. बस हे तिथी नक्षत्र हे माहिती नसलं तर फक्त आजचा गुरुवार नमस्कार करून घराच्या बाहेर पडा. बस इतका सोपं सोपं आहे. आता संकल्प करायचं म्हणजे त्याला नक्षत्र आहे, करण आहे, योग आहे, ऋतू आहे, आयन आहे, त्याच्यानंतर मात्र आणखीन राशी प्रवेश आहे सूर्यनारायण संचतर देवाचा. एवढं कोदडे कोणाला जमते ते. पण कमीत कमी मात्र आजचा आहे. तुम्हाला जर तिथी कळली तर तिथी म्हणा. आजची ही तिथी आहे, आजचा हा वार आहे, नक्षत्र आलं. आणि जे नाम संवत्सर संवत्सर जे आहे ना, संवत्सर वर्षभर चालतं. पाडव्यापासून संवत्सर बदलतं, गुढीपाडव्यापासून संवत्सर बदलतं. आता कुर्दी नाम संवत्सर चालू आहे म्हणून लोकांना राग येतो जास्त. कुर्दी नाम संवत्सर चालू आहे म्हणून लोकांना जास्त राग येतो आता. हां, आणि उत्तरायण चालू आहे, वसंत ऋतू चालू आहे. ह्या पद्धतीनं मात्र फक्त वाराचं नाव घ्या जी येईल तिथे. तुम्ही बाहेर पडताना काय अनुभव येतो पहा बरं. आता दुसरी गोष्ट मात्र तुम्ही दररोज दात घसते का नाही. दात घसायचे पण नियम आहे. तुम्ही दररोजच दात घसते तरी तोंडाचा वास येतो. दररोजच दात घसते. एखाद्या दिवशी दात नाही घसले तर लगेच आजार होऊन जातो. पण दात घसायचे सुद्धा नियम आहे. दात असे दररोजच नाही घसावं लागत. हे आमच्या अनुष्ठानार्थी म्हणतात दातच घसत नाही. म्हणजे घरी गेलो घसतील बा पर्यंत. म्हणून दात केव्हा केव्हा घसायचे नाही. पहा, सूर्यनारायण ज्या राशीत प्रवेश करतो ना तर संक्रांतीचा कालावधी, व्यतिपात योग, तुमचा उपासाचा कालावधी असतो. तो उपासाचा कालावधी. त्यानंतर आपल्या घरामधले जे वाडवडील गेलेले आहे ना त्यांचं वर्ष श्राद्धाचा दिवस म्हणजे पुण्यस्मरण म्हणतो आपण, तो दिवस दात घासायला वर्ज्य. आणि प्रतिपदा, षष्ठी, अष्टमी, नवमी आणि 14 म्हणजे चतुर्दशी हे मात्र अमावस्येच्या नंतर आणि पौर्णिमाच्या नंतर पण पाळायचे. त्यानंतर पौर्णिमाचा दिवस, अमावस्येचा दिवस आणि आपला जन्मदिवस आणि आपला लग्नाचा दिवस सुद्धा मात्र पाळायचं दात घासायचे. लग्नाचा दिवस आणि चतुर्मासाचे उपास 16 सोमवार असतात. 16 सोमवार आषाढी एकादशीपासून तर कार्तिक एकादशीपर्यंत हे मात्र चतुर्मास असतात. देवाचा विश्रांती कालावधी असतो. या कालावधीमध्ये शुभ कार्य करता येत नाही. पण आता खूप पळवाटा निघाले. आता एक तर जर समजा आषाढी महिन्याच्या अगोदर जमलं, जर समजा 4 महिन्यात कोणी बोट घालून दिलं तर मग आवडच काम होईल. त्याच्यापेक्षा बाबा काय होत नाही, घ्या करून पाहू पुढं काय होईल ते. बरेचसे संसार असेच झाले आणि मग तुटून गेले. पण बाबा 36 गुण काढून देतात, मग 36च होऊन झाले. म्हणून मात्र चतुर्मास, या चतुर्मासात सुद्धा दात घासायचे नाही. आणि रविवारी